दरम्यान निकालाआधीच महाविकास आघाडीची सरकार स्थापन करण्याची रणनीती सुरू आहे। महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या बैठकांना चांगलाच वेग आलाय। निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलवणार अशा पद्धतीचे संकेत दिले जात आहेत। अपक्ष आमदारांशी महाविकास आघाडीकडून संपर्क साधला जातोय। सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ मिळवण्यासाठी वेळ कमी असल्यामुळे आत्ताच खलबत सुरू झाली आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून आपण माहिती घेऊया। वेदांत, महायुतीमध्ये प्लॅन बी कुठेतरी सुरू झालाय, पण त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा प्रचंड घटनांना वेग आलेला आहे। नक्की कशा पद्धतीच्या घटना आहेत, नक्की काय अपडेट आहे याबद्दल? पूर्वी सर्वे जरी वेगवेगळे येत असले तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पूर्णपणे विश्वास आहे की आपण बहुमताचा आकडा गाठू। त्यांचं असं म्हणणं आहे की 150 ते 160 जागा या महाविकास आघाडीच्या येतील। त्यासोबत जे बंडखोर उमेदवार आहेत, जे जिंकण्याची शक्यता आहे, त्यासोबत अपक्ष असे मिळून आम्ही बहुमताचा आकडा गाठू आणि त्यासाठीची रणनीती एकतर सुरू आहे, तर दुसरीकडे जे जिंकलेले आमदार, महाविकास आघाडीसोबत येणारे अपक्ष आमदार आणि जिंकलेले बंडखोर आमदार या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा एक प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जाणार आहे। जे आपल्याला 2019च्या निवडणुकांमध्ये दिसलं होतं, जे आपल्याला 2022 मध्ये जेव्हा शिवसेना पक्षफुटीनंतर दिसलं होतं आणि अगदी तशाच प्रकारे आपल्याला 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार। सर्व आमदारांना, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना एकत्रित एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुंबईतल्या ठेवण्यात येणार आहे। खरं तर बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी अवघे काही तास मिळणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच ज्या सूचना आहेत त्या आधीच जिंकणाऱ्या उमेदवारांना महाविकास आघाडीकडून देण्याची तयारी करण्यात आलेली आहे। जसे कल येतील, जसे उमेदवार जिंकतील तसं त्यांना मुंबईत बोलवलं जाईल। अनेक उमेदवार ग्रामीण भागात राहतात, त्यामुळे सगळी काळजी घेण्यात येते, बंडखोरी होऊ नये या पद्धतीचीही काळजी घेण्यात येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।